शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मेहकर विधानसभा मतदारसंघातून सिद्धार्थ रामभाऊ खरात हे विजयी झाले. त्यांना एकूण 1,04,242 एवढी मते मिळाली. तसेच ते 4,819 एवढ्या मतांनी विजयी झाले. बाळापूर विधानसभा मतदारसंघातून नितीन भिकनराव देशमुख हे विजयी झाले. त्यांना एकूण 82,088 एवढी मते मिळाली. तसेच ते 11,739 एवढ्या मतांनी विजयी झाले. दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून गजानन मोतीराम लवाटे हे विजयी झाले. त्यांना एकूण 87,749 एवढी मते मिळाली. तसेच ते 19,709 एवढ्या मतांनी विजयी झाले. वणी विधानसभा मतदारसंघातून संजय निळकंठराव दयेकर विजयी झाले. त्यांना एकूण 94,618 एवढी मते मिळाली. तसेच ते 15,560 एवढ्या मतांनी विजयी झाले. परभणी विधानसभा मतदारसंघातून राहुल वेदप्रकाश पाटील हे विजयी झाले. त्यांना एकूण 1,26,803 एवढी मते मिळाली. तसेच ते 34,216 एवढ्या मतांनी विजयी झाले. विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून सुनील राजाराम राऊत हे विजयी झाले. त्यांना एकूण 66,093 एवढी मते मिळाली. तसेच ते 15,526 एवढ्या मतांनी विजयी झाले. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून अनंत बी नर हे विजयी झाले. त्यांना एकूण 77,044 एवढी मते मिळाली. तसेच ते 1,541 एवढ्या मतांनी विजयी झाले. दिंडोशी विधानसभा मतदारसंघातून सुनील वामन प्रभू विजयी झाले. त्यांना एकूण 76,437 एवढी मते मिळाली. तसेच ते 6,182 एवढ्या मतांनी विजयी झाले. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातून हरून खान विजयी झाले. त्यांना एकूण 65,396 एवढी मते मिळाली. तसेच ते 1,600 एवढ्या मतांनी विजयी झाले. कलिना विधानसभा मतदारसंघातून संजय गोविंद पोतनीस हे विजयी झाले. त्यांना एकूण 59,820 एवढी मते मिळाली. तसेच ते 5,008 एवढ्या मतांनी विजयी झाले. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून वरुण सतीश सरदेसाई हे विजयी झाले. त्यांना एकूण 57,708 एवढी मते मिळाली. तसेच ते 11,365 एवढ्या मतांनी विजयी झाले. माहीम विधानसभा मतदारसंघातून महेश बळीराम सावंत हे विजयी झाले. त्यांना एकूण 50,213 एवढी मते मिळाली. तसेच ते 1,316 एवढ्या मतांनी विजयी झाले. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य उद्धव ठाकरे हे विजयी झाले. त्यांना एकूण 63,324 एवढी मते मिळाली. तसेच ते 8,801 एवढ्या मतांनी विजयी झाले. शिवडी विधानसभा मतदारसंघातून अजय विनायक चौधरी हे विजयी झाले. त्यांना एकूण 74,890 एवढी मते मिळाली. तसेच ते 7,140 एवढ्या मतांनी विजयी झाले. भायखळा विधानसभा मतदारसंघातून मनोज पांडुरंग जामसुतकर हे विजयी झाले. त्यांना एकूण 80,133 एवढी मते मिळाली. तसेच ते 31,361 एवढ्या मतांनी विजयी झाले. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातून बाबाजी रामचंद्र काळे हे विजयी झाले. त्यांना एकूण 1,50,152 एवढी मते मिळाली. तसेच ते 51,743 एवढ्या मतांनी विजयी झाले. उमरगा विधानसभा मतदारसंघातून प्रवीण वीरभद्रय्या स्वामी विजयी झाले. त्यांना एकूण 96,206 एवढी मते मिळाली. तसेच ते 3,965 एवढ्या मतांनी विजयी झाले. धाराशिव विधानसभा मतदारसंघातून कैलास बाळासाहेब घाडगे पाटील हे विजयी झाले. त्यांना एकूण 1,30,573 एवढी मते मिळाली. तसेच ते 36,566 एवढ्या मतांनी विजयी झाले. बार्शी विधानसभा मतदारसंघातून दिलीप गंगाधर सोपल हे विजयी झाले. त्यांना एकूण 1,22,694 एवढी मते मिळाली. तसेच ते 6,472 एवढ्या मतांनी विजयी झाले. गुहागर विधानसभा मतदारसंघातून भास्कर भाऊराव जाधव हे विजयी झाले. त्यांना एकूण 71,241 एवढी मते मिळाली. तसेच ते 2,830 एवढ्या मतांनी विजयी झाले.